संसोहम या आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस आपण सर्पगंध या अद्भुत अतर्क्य आणि आउट ऑफ प्रिंट असलेल्या दुर्मिळ पुस्तकाचं वाचन करत होतो. या पुस्तक वाचनाला तुम्ही जो अलोट प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. सर्पगंध हे पुस्तक पुन्हा प्रकाशित होणार आहे आणि ते जेव्हा होणार आहे तेव्हा त्याचा अपडेट तुम्हाला या चॅनलवर नक्की मिळेल. आता पुढे आपण पुन्हा एकदा भयकथांकडे वळतोय. आपणा सर्वांचा आणि नारायण धारप यांचा अत्यंत आवडता कथानायक समर्थ या व्यक्तिरेखेला इतकी लोकप्रियता मिळाली होती की केवळ समर्थ कथांचा एक पूर्ण कथासंग्रह असावा या भूमिकेतून काही कथा एकत्र केल्या गेल्या. पण समर्थ कथा इतक्या प्रमाणात लिहिल्या गेल्या होत्या की त्यांचे वेगवेगळे कथासंग्रह त्यांना करावे लागले. समर्थांचा विजय हा एक कथासंग्रह होता आणि समर्थांना आव्हान हा एक कथासंग्रह होता. आज आपण जी गोष्ट वाचणार आहोत ती समर्थांना आव्हान या कथासंग्रहातली समर्थांची शक्ती. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 4 विरंगुळ्याचे क्षण मी काही लोकांच्या वाट्याला आणू शकतोय याचा मला अत्यंत आनंद आहे. आपले कॉमेंट्स आणि आपल्या प्रतिक्रिया यांमधून आपण माझ्याशी सतत संपर्कात राहू शकता. तर मग वाट कशाची पाहताय? लाईकचं बटन दाबून आपण कथेकडे वळूयात. समर्थांची शक्ती. आजकाल जागेची टंचाई सर्वत्रच आहे, पण ज्यांच्यापाशी पैसा आहे त्यांना ती झळ जरा कमी लागते एवढंच. माझ्या एका मित्राची इथे बदली झाली पण त्याला जागेची अडचण मुळीच पडली नाही. म्हणजे असं की भाड्यापोटी कंपनी त्याला भरपूर रक्कम देऊ करत होती तेव्हा तो आणि मी 4-6 ठिकाणी जाऊन जागा पाहू शकलो. त्यांच्या गुणदोषांची चर्चा करून मग त्यातली सर्वात सोयीस्कर जागा निवडू शकलो. आजकाल इतके भाग्यवान लोक विरळच. त्याच्या मुलांच्या परीक्षा वगैरे आटोपल्यावर मग यशवंत त्याची फॅमिली इथे आणणार होता. तोपर्यंत त्याच्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये तो एकटाच राहणार होता. तेव्हा एखाद दुसरी रात्र त्याच्याकडे घालवायचं त्याचं निमंत्रण उगानं आलंच. त्याला नकार देणं शक्यच नव्हतं. एका नवीनच डेव्हलप झालेल्या वसाहतीत त्याचा बंगला होता. 2 मजली होता. वरचा मजला मालकांकडे होता, बंदच होता कारण ते वर्षातून जेमतेम महिनाभर त्यांची जागा वापरत असत. बंगल्यात एकूण एक आधुनिक सुखसोयी उपलब्ध होत्या. निसर्गानं आपला हातभार लावण्यात कसूर केली नव्हती. यशवंताचा बंगला सर्वात शेवटचा होता. त्याची हद्द संपली की सांडपाण्याचा एक नाला होता. त्या पलीकडे 1-2 वावरं होती. मग हिरव्यागार झाडांची एक राई होती. तिच्या मागं भुरकट रंगाची टेकडी होती. संध्याकाळचा गार वारा सतत वाहत असे. वातावरण स्वच्छ सुंदर असे. शहरी गजबजाटाचा कॉन्क्रीट, दगड, चुना, पेट्रोलचा अजून त्या भागाला स्पर्श झाला नव्हता. त्याच्याकडे गेलो की रात्री मागच्या व्हरांड्यात आराम खुर्च्या घेऊन सिगारेटी शिलगवून थंडगार वाऱ्याची मजा मनसोक्त लुटायची हा आमच्या दिनक्रमातला एक ठराविक भागच झाला होता. यशवंत सर्वसाधारण माणसांपैकीच एक आहे. म्हणजे असं की आपलं काम बरं आणि आपण बरं अशा धोपट मार्गानं जाणाऱ्यांपैकी आहे. त्याच्या कामात म्हणजे तो कंपनीचा डिव्हिजनल अकाउंटंट आहे. तो निष्णात आहे यात शंकाच नाही. त्याखेरीज कंपनी त्याला एवढा 4 आकडी पगार आणि वर सर्व सुखसोयी का देईल? पण कामाव्यतिरिक्त त्याला छंद असा जवळजवळ नाहीच. अर्थात अशांना दुःखी म्हणता येणार नाही कारण त्या वागण्यातच त्यांचं सुख असतं. सांगण्याचा मुद्दा असा की त्याच्या संभाषणात थरारक अनपेक्षित असं काहीही नसायचं. साहसाच्या आडवाटेला जाणाऱ्यांपैकी यशवंत नव्हेच. काठावर उभे राहून टाळ्या वाजवायला तरी कोणीतरी हवेतच ना. सगळेच हिरो होऊन कसं चालेल? हा त्याचा स्वभाव मला पुरेपूर माहीत होता म्हणून त्याच्या शब्दांनी मला दुप्पट जोराचा धक्का बसला. आम्ही दोघं व्हरांड्यात बसलो. सिगरेटी शिलगवल्या. पहिले जोरदार झुरके झाले. मी खुर्चीत आरामशीरपणे बसलो. दिवा मालवला होता. अर्ध प्रकाशाची डोळ्याला अजून सवय व्हायची होती. यशवंतचा चेहरा म्हणजे एक पांडुरका लंबगोल दिसत होता. अशा वेळी हा गृहस्थ मला अगदी शांत आवाजात म्हणाला, रंगा, मला काल रात्री भूत दिसलं. संभाषणाची ही सुरुवात इतकी अनपेक्षित होती की काही क्षण त्याच्या शब्दांचा अर्थच माझ्या ध्यानात आला नाही. मग मी एकदम ताठ बसलो आणि म्हणालो, यशवंता,
हो हो, तुझी ऐकण्यात चूक झालेली नाही. त्याचा चेहरा आता मला जरा स्पष्ट दिसायला लागला होता. डोळ्यावरच्या मोठ्या भिंगाच्या चष्म्यातून त्याचे डोळे माझ्यावर खिळले होते. मी सर्व विचार करूनच मग बोललो. मी झोपेत नव्हतो, मला भास झालेला नाही, मला स्वप्न पडलं नाही. ठीक आहे, काय झालं ते सांग तरी. काल रात्री 1:30च्या सुमारास एकदम वादळासारखी वावटळ उठली होती. अगदी जाग येण्यासारखी. हो ना, मला जाग आली. रात्री झोपताना उकाडा होत होता म्हणून खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. आता सोसाट्याच्या वाऱ्यात पडदे पिसं लागल्यासारखे फडफडत होते म्हणून खिडक्या बंद केल्या. घरभर चक्कर मारली. खिडक्या बंद करत होतो, मधूनच बाहेर पाहत होतो पावसाची काही चिन्ह दिसतात का म्हणून. तिकडे पूर्वेच्या बाजूला असाच एक वरांडा आहे. तिथली खिडकी लावता लावता मला ते दिसलं. यशवंत बोलता बोलता थांबला. कसं सांगायचं समजतच नाही बघ. सहज पायरीकडे नजर गेली. कोणीतरी गुडघे दुमडून बसल्यासारखं वाटलं. आधी चोराचा विचार मनात आला, मग वाटलं एखादा भिकारी असेल वाऱ्यातून काकडत आलेला. मी आतून वरांड्याचा दिवा लावला. एकदम दार उघडलं नाही, खिडकीच उघडली आणि वाकून बाहेर पाहत मोठ्यानं म्हणालो, कोण आहे रे तिथे? आवाज नाही, उत्तर नाही, काही नाही. ते जे कोणी होतं ते तसंच बसलं होतं. यशवंत काही वेळ थांबला आणि मग पुढे सांगायला लागला. असं वेड्याचं रूप घेऊन किंवा आपल्या भिडेचा फायदा घेऊन फसवणारे नेहमीच भेटतात. मला शारीरिक धोका नाही अशी खात्री होताच मी दार उघडून बाहेर गेलो. कोण आहे, ऐकू येत नाही का? असं मोठ्यानं म्हणत पुढे गेलो. जवळजवळ 2 पावलांवर आणि थांबलो. अनुभव इतका वेगळा असला की आधी त्याचं ग्रहणच होत नाही, आकलनच होत नाही. समोर काहीतरी चमत्कारिक आहे याची मला जाणीव झाली. हे जे कोणी बसलं होतं त्याचा चेहराच तेवढा स्पष्ट दिसत होता. गुडघ्यावर टेकलेला, माझ्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहणारा चेहरा. बाकी सर्व अंग कसल्या तरी मळकट रंगाच्या कपड्यात पार झाकलं गेलं होतं. तेव्हा मग मी चेहऱ्याकडेच पाहत राहिलो. मग मला असं वाटायला लागलं की हा चेहरा ओळखीचा आहे. आपण केव्हा तरी, पण फार पूर्वी पाहिलेला आहे. तो काळ आणि ते संदर्भ व्यवस्थित आठवणीत यायला जरा वेळ लागला. मग मला ते नाव एकदम आठवलं, भीमा आत्या. त्या एका नावानं माझ्या लहानपणच्या आयुष्यातला एक मोठाच्या मोठा कालखंड माझ्या डोळ्यांसमोर उलगडला. भीमा आत्या, आमच्या लहान आयुष्यातली सावली, आमचा नंबर 1चा शत्रू, माझ्या वडिलांची थोरली बहीण, लहानपणीच परत माहेरी आलेली, भावजाईला आणि भाच्यांना मरेपर्यंत छळणारी. पण तरीही निसर्गक्रम उलटा झाला होता. द्वेष, राग, संताप, भीती हे सर्व माझ्या मनात होतं. झपाटायचंच असलं तर मी भीमा आत्याला झपाटायला हवं होतं. ती कशाला अशा अभद्र अवतारात आली होती? तिला कोणी त्रास दिला होता? तिच्यावर कोणी अन्यायी जुलूम केला होता? ती कशासाठी आली होती? ओळख पटताच मी मनात कचरलो होतो. तिच्या भीतीची पकड वेगळीच होती. वर्षांनी ती कमी होणारी नव्हती. मृत्यूनही तिच्या ढिलाई आली नव्हती. शेवटी भीमा आत्या ती भीमा आत्याच. जिवंत असतानाच भूतासारखी आमच्या उरावर बसली होती. आता तर काय पिशाच्च होऊन आली होती. रंगा, भीती म्हणजे काय हे त्या क्षणी मला कळलं. हात पाय सगळं शरीरच बधीर झाल्यासारखं झालं होतं. टाचणीवर टोचलेल्या किड्यासारखा मेंदू तडफड तडफड करत होता. नजर हलव म्हटल्यानं त्या चेहऱ्यावरून हलत नव्हती आणि इच्छा नसताना मला तो चेहरा पाहावा लागत होता. चेहरा भीमा त्याचा होता खास, पण त्यात काही घाणेरडे बदल झाले होते. जणू तिची हुबेहूब प्रतिमा एका रबरी फुग्यावर चितारली होती आणि तो फुगा जरा वेडावाकडा केला होता. तिचे गाल होते त्यापेक्षा फुगीर दिसत होते. चेहरा बसका वाटत होता. जीवनी दोन्ही अंगांना ओढली गेली होती. केस दाबले गेले होते. डोळे मोठे होऊन एकटक न मिटता माझ्यावर खिळले होते. आता वर्णनाला इतका वेळ लागतो. प्रत्यक्षात मी बाहेर येऊन एखादं मिनिटच झालं असेल. अशा वेळी वेळ कसा काचेच्या धाग्यासारखा लांबच लांब ताणल्यासारखा वाटतो. असल्या अनुभवाची आजच अशी काहीतरी विलक्षण असावी. असे आम्ही दोघं थिजलेल्या पवित्र्यात एकमेकांसमोर काही वेळ राहिलो. मग मी मोठ्या प्रयासानं तिच्यावरची नजर काढून घेतली.
लटपटत्या पावलांवर कसा तरी आत आलो. दार लावलं, दिवा मालवला आणि देवाचं नाव घेत पळत पळत माझी बेडरूम गाठली. पांघरून डोक्यावरून ओढून घेतलं, डोळे घट्ट मिटून घेतले, हाताची छातीशी जुडी करून पडून राहिलो. मला भित्रा म्हण, पळपुटा म्हण, काहीही म्हण, बंगल्याच्या व्हरांड्यात जे काही आलं होतं त्यासमोर उभं राहायची आपली काही हिंमत नव्हती. यशवंता गप्प बसला, जणू त्याची गोष्ट संपलीच होती. मग जरा वेळानं मी विचारलं, मग काही नाही. बराच वेळ मी थरथरत्या शरीरानं पडून होतो. एक गोष्ट जाणवत होती, मी एकटा आहे, अगदी एकटा आहे. किंचाळलो तरी कोणाला ऐकू जाणार नाही. आत येऊन बसलो, ही चूक तर केली नाही ना. समजा तिथून ते उठलं, दारा खिडक्यांवर हात आपटायला लागलं, फरफटत्या पावलांनी रखडत रखडत बेडरूमच्या व्हरांड्यापाशी आलं, दारावर खटखट करायला लागलं. भीमा आत्याच्या त्या खास आवाजात मला हाक मारायला लागलं, तर मी काय करणार होतो? कळलं ना मन शत्रूला कसं फितूर होतं ते. प्रत्येक कल्पनेबरोबर डोळ्यांसमोर नवं चित्र उभं राहत होतं, शरीरावर नव्यानं काटा उभा राहत होता. पण देवाच्या कृपेनं काही झालं नाही. पहाटेस केव्हा तरी मला झोप लागली. ती एकदम 7ला जाग आली. ताप येऊन गेल्यावर शरीराला जसा एक हल्लकपणा असतो, जिभेवर जशी एक कडू चव असते, तसं मला वाटत होतं. मग रात्रीची ती आठवण झाली. पांघरून फेकून देत मी ताडदिशी उठून बसलो. लगबगीनं मागच्या खोलीत गेलो. दार उघडून बाहेर पाहिलं, व्हरांडा मोकळा होता. त्या पायरीपाशी कोणी आल्याची बसल्याची कसलीही खूण नव्हती, काहीही नाही. मग सावकाश घरात आलो. चहा बनवताना, दाढी करताना, स्नान करताना हाच एक विचार मनात होता, आता काय करायचं? मग ठरवलं तुला फोन करायचा. तू जर रात्रीचा येणार असशील तर मग थांबायचं, नाहीतर एखादा लॉज. एकट्यानं इथे रात्र काढायची काही माझी हिंमत नाही. आता तू आलायस, तुला सगळं सांगितलंय. यशवंतचं सांगणं झाल्यावर बराच वेळ मी गप्प बसलो. त्याच्या संबंधी मला इतपत खात्री होती की तो थट्टा करणार नाही, मनचं काही सांगणार नाही, अतिशयोक्ती करणार नाही. त्याचप्रमाणे नशा चढण्या इतकं मद्यपान करणार नाही. तेव्हा जागतेपणी चांगला शुद्धीवर असताना त्याला काहीतरी थरारक, विस्मयकारक, भयानक अनुभव आला होता, यात शंका नव्हती. त्यानं मला रात्रीच्या मुक्कामाला बोलावलं होतं. यात माझ्याही सारासार विचाराला आणि धैर्याला एक आव्हानच होतं. यशवंत, मी शेवटी म्हणालो, तू खोटं बोलतोयस असं मी म्हणणार नाही, पण इतर काही चर्चा करण्याआधी मी असं सुचवतो की आजची रात्र आपण वाट पाहू. काल रात्रीच्या प्रकाराची पुनरावृत्ती होते का ते पाहू. आज मी तुझ्या सोबतीला आहे, शिवाय काही झालंच तर साक्षीलाही आहे. एकापेक्षा दोघांच्या शब्दांवर विश्वास बसणं सोपं. तेव्हा आता आपण झोपायची तयारी करू. रात्री जर काही कारणानं आपल्याला उठावं लागलं नाही तर मग उद्या सकाळी चर्चा करायला वेळ आहेच. ज्या खोलीबाहेरच्या वरांड्यात यशवंताला काल रात्री काही दिसलं होतं, त्याच खोलीत मी माझी कॉट टाकली होती. यामागे 2 गृहीत होती आणि दोन्ही चुकीची होती हे मी जाणून होतो. यशवंतलाच जर काही दिसणार असेल तर मग त्याला त्याच्या खोलीतूनही ते दिसेल, हे एक होतं. दुसरं म्हणजे समजा काही खरोखरच असलं तर त्याला आपल्या स्थळकाळाच्या चौकटी कशा लागू पडतील. त्याची भूमिती काही वेगळीच असणार. म्हणजे असं की एका ठराविक खोलीबाहेरील व्हरांड्यातील पायरी जवळची एक जागा हा आपल्यासाठी एक ठराविक स्थळबिंदू होता. त्यांच्यासाठी तो स्थिर किंवा अचल असेल हे कशावरून मला नीट सांगता येत नाही. पण त्या खोलीत झोपण्याचं खरं कारण म्हणजे मला एकांत हवा होता, विचारासाठी. मी गादीवर पडल्या पडल्या विचार करू लागलो. यशवंतच्या या हकीकतीचा काय अर्थ लावायचा? माझं मन मी उघडं ठेवलं होतं. म्हणजे असं की कोणतीही शक्यता स्वीकारायची माझी तयारी होती. एक, ती कोणी वेडी योगायोगानं वरांड्यात आली असेल आणि झोपेतून उठलेल्या आणि वादळानं गोंधळलेल्या यशवंताला त्याच्या भीमा आत्याच्या चेहऱ्याचा भास झाला असेल. किंवा 2, ती कोणी लुच्ची बुरटी चोर असेल आणि घराचा मालक जागा होताच तिनं मुद्दामाचा वेडगळ किंवा भयानक पवित्रा घेतला असेल. एक प्रकारची प्रोटेक्टिव्ह मिमिक्री, नैसर्गिक अकलेनंच केलेली अर्थात. पण यानंतर तिसरी ही शक्यता होती.
मन उघडं म्हटल्यानंतर तिचाही स्वीकार करायची तयारी ठेवायला हवी होती. म्हणजे 3. यशवंतला खरोखरच त्याची भीमा आत्या विकृत स्वरूपात दिसले होते. मन हबकवणारा विचार खरा. असं खरोखरच काही समोर आलं तर माणसाची काय अवस्था होईल? एक प्रकारच्या परोक्षानुभूतीनंच माझ्या अंगावर एक शहारा येऊन गेला. आसपासचा गारवा आणखी गार झाला. शांततेला एक गंभीर छटा आली. बाजूच्या चारी संरक्षक भिंतींचा मोठा आधार वाटू लागला. किती उपरोधिक विचार! जशा काही या भिंती त्यांना आडसरच ठरल्या असत्या. पण माझं मन परत परत यशवंतच्या अनुभवाकडे येत होतं. याबद्दल मी जे काही वाचलं किंवा ऐकलं होतं त्यावरून त्याच्या मुळाशी तीव्र भावना, राग, द्वेष, भीती, शारीरिक वेदना असतात अशी समजूत झाली होती. पण हे दर्शन भयानक असलं पाहिजे. एखादी व्यक्ती मरण पावली की आपण मनातली तिची जागा नकळत पुसून कोरी करतो. वर्तमान काळात ती व्यक्ती पुन्हा दिसणार नाही अशी मनाची धारणा होत असते. जगाचा एक दुवा कमी झालेला असतो. जे बाकी असतात त्यांच्यावर जास्त भार द्यायला आपण शिकतो. आणि मग समजा मध्येच ती व्यक्ती अशी समोर उभी राहिली. मनातले सर्व संदर्भ विस्कळीत होतात. सर्व चौकटीची मापं बदलतात. मोठा वाईट अनुभव. पण एका अंगाचा विचार मी तेव्हा केलाच नव्हता. या दर्शनामागचा हेतू? आपल्याला काही प्रत्यक्ष धोका, इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली तर? झोपेचा विचारही मनातून गेला होता. मध्येच मी एकदा उठलो, सिगारेट शिलगवली, दार उघडून बाहेरच्या त्या व्हरांड्यात आलो. पायरीजवळचा भाग अगदी निरखून पाहिला. बोध काहीच झाला नाही. मी काही या विषयातला तज्ज्ञ नव्हतो. या विषयात कोणी तज्ज्ञ असतील तर भोंदूच फार. अंधविश्वासाचा फायदा घेऊन हातचलाखी, नजरबंदी असल्या युक्त्यांनी लोकांना फसवून पैसे उकळणारेच फार. मी परत खोलीत आलो आणि कॉटवर पडलो. 12:30च्या टोल्यानंतर केव्हा तरी मला झोप लागली असावी. झोपेत स्वप्न पडत होतं. यशवंतच्या बंगल्यातली ही खोली, जिच्यात एका कॉटवर मी झोपलेलो होतो, ती खोली बंगल्यापासून अलग होत होती. पाण्यात वाहत जाणाऱ्या शेवाळाच्या पुंजक्यातून एखादा तुकडा अलग व्हावी तशी. हे भयंकर आहे. काही करून आपण हे टाळलं पाहिजे. निदान या खोलीतून निघून घरात गेलं पाहिजे. ते सुद्धा त्याचा संबंध आहे तोपर्यंतच. अशी विलक्षण तीव्र जाणीव मनाला होत होती. पण स्वप्नातली असहाय्यता सर्वांनी अनुभवली आहेच. डोळ्यांच्या पापण्या सुद्धा वर उचलवत नाही. मग इतर हालचाल, धावपळ हे तर दूरच राहिलं. असं वाटत होतं की ते थर दूर होताना खोलीतली उष्णता, हवा सर्व काही बरोबर नेत होते. मी जणू एका थंडगार पोकळीत खेचला जात होतो. स्वप्नात केवळ दृश्यच दिसत नाही, त्यांना योग्य अशा संवेदनाही जाणवतात. थंडीनं माझं रक्त थिजून चालल्याची जाणीव होत होती. खोलीतली विरळ होत जाणारी हवा खेचायला छाती एखाद्या भात्यासारखी धापा टाकत होती. तरीही पुरेसा श्वास मिळत नव्हता. शेवटी अशी काहीतरी संवेदना जागत्या मनापर्यंत पोचते आणि झोपेचा अंमल उतरतो. मला जेव्हा त्या मृत्यूच्या खोलीतली तडफड असह्य झाली तेव्हा मला जाग आली. मला जाग आली असं वाटलं का हेही दुसरं स्वप्नच होतं. कारण खोली बर्फासारखी गार पडली होती. खोलीत प्रकाश होता, पण तो मोठा चमत्कारिक प्रकाश होता. चंद्र उगवायच्या आधी पडतो तसा ताऱ्यांचा धूसर प्रकाश. आणि त्या प्रकाशात मला दिसलं की माझ्या कॉट शेजारी कोणीतरी उभं आहे. तेव्हाही मनात विचार आला की यशवंतच्या सांगण्याचा हा परिणाम. असली चमत्कारिक स्वप्न. पण थंडीची संवेदना कमी होईना. डोळ्यांसमोरची अर्धप्रकाशित खोलीही जाईना. म्हणतात की झोपेत जागा आहे का हे पाहण्यासाठी चिमटा घ्यावा. पण स्वप्नात सुद्धा माणूस स्वतःला चिमटा घेऊ शकणार नाही का? नाही. आत्ताच्या अनुभवाची क्वालिटीच अशी काही वेगळी होती की मला खरोखरच भीती वाटायला लागली. हे जे कोणी माझ्या कॉट शेजारी उभं आहे, ज्यांच्या अंगावरचं हे मळकं वस्त्र मला दिसतंय, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायला हवं. पण तिथेच धीर होत नव्हता. पण शेवटी भीती मिश्रित उत्सुकतेनं माझी नजर सावकाश सावकाश वर गेली. मळक्या कपड्यांच्या घड्यांवरून सरकत सरकत वर गेली. माझ्या कॉट शेजारी करंदीकर मास्तर उभे होते.
ओळख पटायला एक क्षणही लागला नाही, कारण काही काही माणसांची चित्र आपल्या मेंदूवर जणू काही एखाद्या पोलादी लेखणीनंच कोरलेली असतात. ती अगदी कधी कधी पुसट व्हायची नाहीत. तसेच हे करंदीकर मास्तर. मी एकदम लहान झालो होतो. मराठी 4थीचा वर्ग, करंदीकर मास्तरांचा गणिताचा तास, काळकाम वेगाची आणि व्यस्त त्रैराशिकाची गणितं, पाट्यांवर दगडी पेन्सिलींचा टकटक आवाज, पाट्या पालथ्या घाला मास्तरांची गर्जना, आणि मग हातात पाटी घेतलेली मुलांची रांग. मास्तरांपाशी जायचं, पाटी दाखवायची, उत्तर चुकलं की छडीसाठी हात पुढे करायचा. सरळ नाही, त्यांच्या त्या टेबलावर पालथा ठेवायचा. बोटांच्या हाडांवर ते छडी मारत. दयामाया नाही, तुला मार देताना मला वाईट वाटतं असले मानवावी शब्द नाहीत. त्यांना वाईट तर वाटत नसेच, मुलांना झोडपण्यात एक आसुरी आनंद होत असावा. त्यांची ती उंच कृश आकृती, चेहऱ्यावरची 2-3 दिवसांची दाढी, कळकट काळी टोपी, मळकट उपरणं, लांब तपकिरी कोट आणि छडी घेतलेला वाळका धमन्या दिसणारा गोरा हात. पोरांच्या चड्ड्या अक्षरशः ओल्या होत. मी लहान होतो, त्या 4थीच्या वर्गात होतो. वैशाखाची रणरणती दुपार, वर पत्रा तापलेला. बसायला भिंतींना मांडलेली बिनपाठीची डगडगती बाकडी, परीक्षेचा ताण आणि करंदीकर मास्तर. इतक्या वर्षांनंतरही मनातला तो धसका दूर झाला नव्हता. त्यांची ती करडी नजर माझ्यावर खेळली होती आणि एखाद्या दोरीनं खेचल्यासारखा मी सावकाश सावकाश उठून बसत होतो, मग उभा राहत होतो. त्यांच्या त्या नजरेखेरीज माझं इतरत्र कुठेही लक्ष नव्हतं. आसपासची खोली, घर, यशवंता, एवढंच काय, माझी शाळा संपल्यापासूनचं आजपर्यंतचं सर्व आयुष्य हे माझ्या आठवणीतून गेलं होतं. करंदीकर मास्तर, हात पुढे केव्हा ओरडतात यासाठी मी थांबलो होतो आणि चळचळा कापत होतो. दारावर थाप आली. रंगा, ए रंगा. यशवंतची हाक आली. एखादा पडदा हलावा आणि त्याबरोबर त्याच्यावर काढलेलं चित्र हलायला लागावं, तशीच करंदीकर मास्तरांची उंच आकृती हेलकावे खायला लागली होती. मनाला इतका वेळ जखडणारे पाश सैल होत होते. मला आतून वाटत होतं की यशवंतला मोठ्यानं हाक मारावी, खोलीत ये म्हणावं, पण अजूनही शरीरावर हुकमत चालत नव्हते. अस्पष्ट होत जाणाऱ्या पण शेवटपर्यंत माझ्याकडे वटारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या करंदीकर मास्तरांवरच माझी नजर खिळलेली होती. यशवंतच्या थापा आणि हाका चालल्याच होत्या. करंदीकर मास्तर पार दिसेनासे झाल्यावर मग मी मोकळा झालो. सावकाश सावकाश दाराकडे जाऊन दार उघडलं. यशवंत आत जवळजवळ कोसळलाच. एका हातानं दिवा लावत तो दमछाट झालेल्या स्वरात म्हणाला, रंगा, अरे काय कुंभकर्ण आहेस की काय? तुझी झोप म्हणजे? मग त्याचं माझ्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. त्याचे शब्द अडखळले, मग थांबले. तो हलकेच म्हणाला, रंगा, रंगा, तुलाही काही दिसलं? होकारार्थी मान हलवत मी कॉटवर जाऊन बसलो. आता घाम आला होता. डोक्यापासून पायापर्यंत शरीर घामानं नुसतं निथळलं होतं. हातपाय थरथर कापत होते. कागदाचा कपटा उचलण्या इतकं सुद्धा हातात बळ राहिलं नव्हतं. यशवंत 1-2 सेकंद माझ्याकडे पाहत उभा राहिला आणि मग घाईनं बाहेर गेला. परत आला तेव्हा त्याच्या हातात ग्लास होता. तो त्यानं तोंडाला लावताच मी मोठा घोट घेतला. मला एकदम ठसकाच लागला. त्यानं ब्रँडी पाणी आणलं होतं. तो घोट घसा जाळत खाली उतरला, पण काही वेळातच त्याची शक्ती शरीरभर पसरली. घाम थांबला, कंप कमी झाला, मन ताळ्यावर आलं. थकवा आला होता तो शरीराला. मन मात्र विलक्षण उत्तेजित अवस्थेत होतं. शरीर विसावताच मनाच्या व्यापारांना सुरुवात झाली. 2 गोष्टींचं मला नवल वाटत होतं. पहिली, मला इतकी भीती कशाची वाटली होती? माझा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की मला काही प्रत्यक्ष शारीरिक इजा झाली असती. भूत पिशाच्च दिसत असतील, पण माझ्या मते ते मेंदूवरचे अशरीरी प्रक्षेप होते. माणसाशी झटापट करून त्याला दुखापत करण्याचं त्यांच्यात सामर्थ्य असेल? मला तरी शंका वाटत होती, पण माझ्या भीतीची शंका नव्हती. भीतीनं प्राण जात असला तर मी त्या अवस्थेपासून फार दूर नव्हतो. ही भीती कशाची मला माहीत नव्हतं.
म्हणजे जाणतेपणी व्यक्त मनाला माहीत नव्हतं, पण अव्यक्तपणे सुप्त मनाला ते माहीत होतं. मला न जाणवणाऱ्या खुणा त्या प्राचीन आदी मनाला जाणवल्या होत्या. काहीतरी महाभयानक समोर आल्याची ती प्राचीन प्रतिक्रिया होती. हे करंदीकर मास्तर आले कसे? आठवणीच्या तळाशी गेलेली ही राक्षसी आकृती कशी उफाळून वर आली? आज त्यांचा काही विषय निघाला नव्हता, किंवा या घरात किंवा आसपास त्या दिवसांची आठवण देणारं काहीही नव्हतं. मला एक नवल वाटत होतं. करंदीकर मास्तर आता नक्कीच वारले असणार. पण समजा ते जिवंत असते आणि दिवसा कुठे अचानकपणे रस्त्यात भेटले असते, तर भीतीनं माझी अशी गाळण खासच उडाली नसती. मीच जरा मनातल्या मनात मोठेपणा दाखवून त्यांची औपचारिक चौकशी केली असती. तेव्हा या भीतीचं स्पष्टीकरण काय? सकाळी चहासाठी स्वयंपाकघरात जमलेले आम्ही दोघं म्हणजे संभ्रमित आणि अडचणीत सापडलेल्या दोन माणसांचे उत्तम नमुने होतो. चहाचा पहिला हप्ता झाल्यावर मगच आम्ही चर्चेला सुरुवात केली. या घराभोवती काहीतरी वाईट प्रभाव आहे यावर दोघांचं एकमत झालं. माझा त्याला सरळ सल्ला होता की त्यानं ही जागा सोडून द्यावी. त्याचं डिपॉझिट भरणारा दुसरा कोणी सहज भेटू शकेल, पण त्यानं स्वतः इथे राहण्याचा हा धोका मुळीच घेऊ नये. त्यातल्या त्यात महिन्याभरानं वहिनी आणि मुलं इथे येणार होते. इथे धोका आहे यात मला शंका नव्हती. रंगा, काल ऑफिसात मी एक दोघांशी याबद्दल बोललो. अर्थात मला स्वतःला असला काही अनुभव आला असं सांगितलं नाही, पण हा विषय काढला. त्यांच्यापैकी एक दोघांनी समर्थ का कोणीतरी यांचं नाव सुचवलं. आणि हे कोण समर्थ भाऊ आहेत, त्यांना तू इथे आणणार आहेस की काय? मला जरासा रागच आला होता. एकदा माणसानं तर्काचा मार्ग सोडला की तो काय करील याचा काही भरवसा राहत नाही. त्यांना भेटणार तर आहे, पाहू काय म्हणतात ते. पण रंगा, सर्वांचं मत मात्र फारच चांगलं दिसलं बरं का त्यांच्याविषयी. असले भोळे लोकच आपोआप जाहिरात करतात यांची. ठीक आहे, पण माझ्याबरोबर नुसता येशील का नाही? हवं तर एक शब्द बोलू नकोस. तुला काही शंका असल्या तर त्याही विचार. मी फसतोय असं वाटलं तर मला वेळीच सावध कर. यायला काय हरकत आहे नुसती. अर्थात या लोकांबद्दल मनात एक अविश्वास आणि राग असला तरी ते लोकांना फसवतात तरी कसं हे पाहायची मलाही उत्सुकता होती. तेव्हा मी त्याच संध्याकाळी त्याच्याबरोबर जायचं कबूल केलं. तो गाडी घेऊन माझ्याकडे बरोबर 6:30 वाजता येणार होता. समर्थांची शक्ती. फाटकातून गाडी आत शिरली ती लहानशा बागेत. वाळूचा ड्राईव्ह पुढे गेला होता आणि पोर्चमध्ये पोहोचला होता. बाग शोभिवंत होती. झाडांची निगा उत्तम राखली होती. बंगला एक मजली होता. पोर्चवरून चारी बाजूंनी हिरवी गारवेल वर चढत गेली होती. गाडी थांबताच मोठं दार उघडलं. सुमारे माझ्याच वयाचा एक हसतमुख गृहस्थ दारात उभा होता. समर्थ, अशोक समर्थ? यशवंतानं अर्धवट प्रश्न केला. आहेत, या ना आत. आम्ही आत जाताच त्यानं दार आमच्या मागे लोटलं. डावीकडच्या खोलीकडे जात त्यानं आम्हाला मागून यायची खूण केली. ही बाहेरची खोली खूपच मोठी होती. संध्याकाळच्या वितळत्या सोन्याच्या प्रकाशानं भरून गेली होती. समोरच्या भिंतीवर एक मोठा फोटो होता. आत जाता जाता मी 2-3दा तरी त्या फोटोकडे पाहिलं. फोटोतला चेहरा मोठा आकर्षक होता. मनात विचार आला, ही बाग, हा बंगला, हे समर्थ चांगले सुखवस्तू गृहस्थ दिसतात. समोरचं दार उघडून ते गृहस्थ आणि त्यांच्या मागोमाग आम्ही दोघं आत गेलो. बागेत उघडणाऱ्या उंच उंच खिडक्यांच्या प्रकाशानं खोली उजळून निघाली होते. उदबत्त्यांचा, फुलांचा, आणखी कसला असेल एक मंद सुगंध हवेत तरंगत होता. खिडक्यांच्या मध्यभागी प्रकाशाकडे पाठ करून समर्थ बसले होते. फोटोत दाखवलेले गृहस्थ ते हेच. आता केवळ त्यांचा चेहरा दिसत होता. केसांभोवती प्रकाशाचं एक वलय दिसत होतं. आम्ही दोघं पुढे गेलो. समर्थ हसत म्हणाले, या बसा, आपलं काय काम आहे माझ्याकडे? त्यांचा आवाज अगदी नैसर्गिक होता. कोणताही नाटकीपणा नाही, काही नाही. मला एकदम वाटलं, आपण यांच्याविषयी मनात असा पूर्वग्रह का वागवावा? त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला नाही तरी असा अविश्वास दाखवण्याची काय जरुरी आहे? मी आता एका नव्या नजरेनं धुकं गेलेल्या स्वच्छ काचेतूनच जणू काही त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रांजळ हास्य होतं.
1-2 सेकंद थांबून यशवंतनं त्याचा सर्व अनुभव सांगितला. त्याचं सर्व सांगणं होईपर्यंत ते एकदाही मध्ये काही बोलले नाहीत. यशवंतच्या सांगण्यात माझाही उल्लेख येताच मलाही माझी हकीकत सांगावी लागली. त्यांच्याबद्दल पूर्वग्रह नको होता, त्याचबरोबर त्यांना सर्व माहितीही असणं आवश्यक होतं. मी सांगताना काही मागे ठेवलं नाही. मनातले विचार सोडून सर्व घटना खुलासेवार सांगितल्या. त्यांच्याबरोबरचा गृहस्थ, ज्याला ते आप्पा म्हणत होते, त्यानं एव्हाना आम्हा सर्वांसाठी कॉफी आणली होती. कॉफी घेता घेता समर्थांनी आम्हा दोघांना अनेक प्रश्न विचारले, पण त्यात त्यांना फारसं महत्त्वाचं काही आढळलं नाही. मला वाटतं प्रत्यक्ष तुमच्या बंगल्याला एक भेट दिल्याखेरीज मला काही नीट कल्पना येणार नाही. त्यांची आणि त्या आप्पांची काही कुणवाकुणवी झाली. त्यानं मान हलवताच ते म्हणाले, ठीक आहे, तुमचा पत्ता देऊन ठेवा. मी आणि आप्पा रात्री 9:30-10च्या सुमारास तिथे येतो, मग पाहू. आमची मुलाखत संपली होती. काय रंगा? परत येताना यशवंत म्हणाला. काही नाही, आता ते बंगल्यावर येतच आहेत, पाहूया काय शोध घेतात, काय उपाय करतात. मी माझं मत राखून ठेवणार होतो. मनात असा विचार होता की माणूस जितका जास्त हुशार तेवढा तो व्यावसायिक चतुराई अधिक दाखवतो. संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि विचार परत एकदा आम्हा दोघांना आलेल्या अनुभवाकडे वळले. त्यांच्या प्रखर सत्यतेबद्दल काही शंकाच नव्हती. अज्ञात गोष्टींना माणूस जरा धीरानं तोंड देतो, पण काल तो प्रकार माहीत झाला होता. आता पुन्हा त्या अनुभवातून जायला मन काही केल्या तयार होत नव्हतं. यशवंत, आपण 10 फार तर 10:15 पर्यंत या समर्थांची वाट पाहू. तोपर्यंत आले नाहीत तर रात्री सरळ माझ्या घरी जाऊ. इथे कालच्यासारखी आणखी एक रात्र काढायची आपली काही हिंमत नाही बुवा, मी त्याला म्हणालो. पण या चिंतेची जरुरीच नव्हती. 9:45 वाजताच समर्थ आणि आप्पा दोघे हजर झाले. समर्थांच्या हातात एक लहानशी रेशमाची पिशवी होती. संध्याकाळी मी त्यांना बसलेलंच पाहिलं होतं. आता मला दिसलं की त्यांची उंची खूपच आहे. ते हॉलच्या प्रकाशात आले तेव्हा त्यांचा चेहराही काही वेगळाच दिसला. मनात कल्पना आली ती घासून पुसून स्वच्छ केलेल्या शस्त्राची होती. आपण काही घेणार का? ठरल्याप्रमाणे यशवंतनं त्यांना विचारलं. समर्थ म्हणाले, नाही, आपण आधी घर आणि मग आसपासची जागा पाहू, चला. समर्थ स्वतः एका मागोमाग एक अशा सर्व खोल्यांतून हिंडले. मग आम्ही सर्वजण बाहेर आलो. सर्व बंगल्याला वळसा घातला. मागच्या बाजूपाशी समोर पसरत गेलेल्या वावराकडे पाहत समर्थ बराच वेळ उभे होते. मग ते आमच्याबरोबर निघाले. सर्व पाहणी झाल्यावर आम्ही चौघं हॉलमध्ये बसलो होतो. मी तुम्हाला एक सल्ला देतो, समर्थ शेवटी म्हणाले. आजची रात्र मला आणि आप्पाला या घरात राहू द्या. तुमची बाहेर कुठे सोय होण्यासारखी असली तर तिकडे रात्र काढा, सकाळी इकडे या. तुम्ही काय करणार आहात? मी न राहून विचारलं. काय होतंय हे आधी पाहायला हवं, मग काय करायचं ते ठरवावं लागेल. पण काहीतरी कल्पना आली असेल ना तुम्हाला? मला वाटतं माझ्या आवाजात नकळत आलेला संशय त्यांना जाणवला असावा. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच बदल झाला नाही. मात्र यशवंतकडे वळून ते म्हणाले, असं करूया, आपण सर्वच जण आजची रात्र इथे घालवू. आता तुम्ही झोपू शकता. काही वेळ आली तर मी तुम्हाला हाका मारीन. ती वरांड्याजवळची खोली मला आणि आप्पाला वापरायला द्या. तुम्हाला काही सामान वगैरे? नको. यावेळी मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होता. कोणतेही प्रश्न एखाद्या आपल्या मते तज्ज्ञाकडे सोपवला की निर्धास्त होण्याकडे माणसाचा कल असतो. आम्हीही काही याला अपवाद नव्हतो. खोलीत आल्यावर काही वेळ थांबून आम्ही दिवा मालवला, झोपायची तयारी केली. अंधारात यशवंतचा आवाज आला. काय रंगा, काय वाटतं या समर्थांबद्दल? मी जरा विचार करून म्हणालो, मोठ्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा माणूस आहे खरा, पण खरं सांगू का, या प्रकारावर विश्वास बसणं कठीण जातं नाही का? मनातला संशयीपणा अजून दूर झाला नव्हता. यशवंतचा अपेक्षित प्रश्न आलाच. मग तुला काल रात्री जो अनुभव आला त्याचं स्पष्टीकरण काय? मला सांगता येत नाही. शेकडो वेळा तरी मी हेच म्हणालो होतो. मग आम्ही शांत पडल्यावर मनात विचार सुरू झाले. हे समर्थ आणि त्यांचे सहकारी आप्पा काय करत असतील?
त्यांचे काही प्रयोग चालले असतील, त्यांची काही खास उपकरणं असतील. एकदा मला वाटलं पाय न वाजवता हळूच त्यांच्या खोलीपाशी जावं आणि कानोसा घ्यावा. पण अर्थात प्रत्यक्षात मी तसं काही करणं अशक्य होतं. तो शिष्टाचाराचा भंग झाला असता. मनावर जरी कोणताच ताण नव्हता तरी झोप मात्र येत नव्हती. यशवंत मात्र गाढ झोपला होता, मोठ्यानं घोरायलाही लागला होता. सुखी जीव. मी मात्र रात्रीच्या घटका मोजीत पडलो होतो. 11, 11:30, 12, 12:30. प्रथमच मला त्या मंद वासाची जाणीव झाली. वास वाईट नव्हता, पण सुगंधही खास नव्हता. सहज वर्णन करता येण्यासारखा नव्हता. काही काही प्रसंग आणि वास आपल्या आठवणीत एकत्र निगडीत झालेले असतात. एक अनुभवला की दुसऱ्याची आठवण हटकून येतेच. मला हा आत्ताचा वास ओळखीचा वाटत होता. त्याच्याशी संबंधित आठवणी फारशा चांगल्या नव्हत्या, पण ते माझ्या हाती थोडंच होतं. मन एखाद्या पक्षासारखं आजवरच्या आयुष्य मार्गावरून मागे मागे चाललं होतं. ओळखीच्या जागा कितीतरी होत्या, पण त्या मागे पडत होत्या. माझी कॉलेजची वर्ष, हायस्कूलमधले दिवस, ते मागे गेले. माझ्या छातीत धडधड व्हायला लागली होती. मला अप्रिय असणाऱ्या दिवसांकडे आठवण सरकत होती. ती पत्र्याची लांबच लांब इमारत आली. त्यातला मातकट पिवळट भिंतीचा, लाकडी गजांच्या खिडक्यांचा, मातीच्या जमिनीचा आमचा 4थीचा वर्ग आला. मी एका बाकावर अंग चोरून बसलो होतो. गणित आलं नव्हतं. पाटी घेऊन करंदीकर मास्तरांच्या समोर जायचं होतं. काही झालं तरी ते टळणार नव्हतं. पोटात भीतीनं गोळा उठला होता. घसा कोरडा पडला होता. उजव्या हाताची बोटं आधी झिंझिणायला लागली होती. मला उठायलाच हवं होतं. रांगेत उभं राहायला हवं होतं. रांग हळूहळू करंदीकर मास्तरांच्या टेबलाकडे सरकत होती. पाट्या टेबलावर ठेवल्याचे, हात टेबलावर ठेवल्याचे, सप काढ असे छडीचे, त्या मागोमाग आय आई ग असे विवळण्याचे आवाज येत होते. टेबलाचा काळा खरवडलेला पाय जवळजवळ येत होता. त्यामागे करंदीकर मास्तर होते. शेवटी वर त्यांच्याकडे पाहावंच लागलं. ती 2-3 दिवसांची काळी पांढरी दाढीची वाढ, त्या झुपकेदार मिशा, त्यावरचं तलवारीसारखं नाक, त्यावरचे बारीक भुरे डोळे, माझ्यावर एक प्रकारच्या वैयक्तिक रागानं खेळलेले. यांनी माझा, आमच्या सर्वच मुलांचा असा दुस्वास का करावा? आमच्याशी असं शत्रूसारखं का वागावं? त्यांच्या डोळ्यात ही अशी सुडाची आग का? आम्ही त्यांचा काय गुन्हा केला होता? माझं गणित चुकलं होतं. हात पुढे, ते खेकसले. मी हात टेबलवर पालथा ठेवला आणि त्यांच्या कोटाची मळकट बाही वर गेली. मी डोळे घट्ट मिटून घेतले. 3-4 सेकंदांचा असह्य काळ गेला. छडी खाली आली नाही. मी भीत डोळे उघडले. त्यांचा हात तसाच वर होता. ते माझ्याकडे पाहून सैतानी आनंदाने हसत होते. तंबाखूने लाल काळे झालेले वेडेवाकडे दात, त्यामधून फिरणारी लाल नागिणीसारखी जीभ, ते खुनशी डोळे, ते निशब्द हास्य. मी घामाघूम होऊन खोलीच्या मध्यभागी उभा होतो. चेहऱ्यावर कसला तरी गार स्पर्श झाल्यानं मी शुद्धीवर किंवा जागृतीत आलो होतो. एका बाजूस समर्थ होते, दुसऱ्या बाजूस आप्पा होता. समोरच्या कॉटवर भयभीत चेहऱ्याचा यशवंत बसला होता. आधी हे सर्व पाहिलं, मग त्याचा अर्थ लावायला लागलो. आपल्याला स्वप्न पडत होतं का? नाही, ही कालच्याच अनुभवाची पुढची पायरी होती. आणि मग समजलं, यासाठीच समर्थ म्हणत होते आजची रात्र इथे राहू नका. एका क्षणार्धात हे सर्व मनात येऊन गेलं आणि मग माझ्या पायातली शक्तीच गेली. आम्ही चौघं हॉलमध्ये बसलो होतो. गरम गरम कॉफी घशाखाली उतरताच ऊब आली होती. मेंदूवरचं धुकंही विरघळून गेलं होतं. समर्थ बोलत होते, तुम्हाला हा त्रास व्हायला नको होता. म्हणजे असं की त्याची काही आवश्यकता नव्हती. तुम्ही ते राहिला नसतात तरी चाललं असतं. मी घराच्या मागच्या बाजूला जाताच मला इथलं हे अस्तित्व जाणवलं होतं. आप्पाला माहिती आहे की सततच्या सरावानं माझं मन या प्रकारच्या प्रेरणांना संवेदनक्षम झालंय. कोणती तरी अघोरी शक्ती या वास्तूत किंवा आसपास वावरत आहे, ही जाणीव मला तेव्हाच झाली होती. मी जेव्हा यांचा अभ्यास किंवा निरीक्षण करतो तेव्हा मी स्वतः त्यापासून अगदी अलिप्त राहतो.
वीज दुरुस्ती करणारे जशी इन्सुलेटेड मुठीचे हत्यारं वापरतात तसलंच आहे हे. ते मला स्पर्श करू शकत नाहीत. पण तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही असे संरक्षित अवस्थेत नव्हता. हे आहे तरी काय असं विचारावंसं वाटत असेल नाही. आधी त्याचा आपल्याशी संबंध कसा येतो ते आपल्याला कसं जाणवतं हे पाहू, म्हणजे मग त्याच्या रूपागुणाविषयी काही अंदाज बांधता येतील. यशवंतला त्याची ती भीमा हत्या दिसली, तुला तुझे ते करंदीकर मास्तर दिसले. दोन्हीत समान गोष्ट एकच आहे, मनात असलेली विलक्षण भीती, थोडीशी चीडही. बालपणाच्या या भावना अनाच्छादित अशा असतात, अतिशय प्रखर असतात. त्यांची जरी आपल्याला विस्मृती झाली तरी आयुष्यभरच्या आपल्या वागणुकीवर त्यांचा काहीतरी परिणाम घडत असतो. आपल्या स्वभावाची जी जडणघडण होते, माणसाचं जे व्यक्तिमत्व तयार होतं, त्यातल्या मूलभूत घटकांपैकी या आठवणी असतात. त्यांचा इथे उपयोग केला जातोय. तुमच्या लक्षात येईल की हा मानसिक पातळीवरचा संपर्क आहे, पण साध्या दूर विचारासारखा पुसटसा स्पर्श नाही. एखादा गळ डोहाच्या पार तळापर्यंत जावा आणि तिथून काहीतरी त्यात गुंतून वर यावं तसा आहे. तुमच्या आजवरच्या आयुष्यातल्या आठवणींची सर्व कवच फोडून पार पायाजवळ पोहोचण्याची त्यात शक्ती आहे. तिथला असा एखादा चिरा उखडून वर आणण्याची, तुमच्या व्यक्तिमत्वाचा चुराडा करण्याची त्यात शक्ती आहे. म्हणून मी तुम्हाला सल्ला देत होतो की आजची रात्र बाहेर कुठेतरी घालवा. असो, मला माझी शरम वाटत होती, पण बोलण्यात काय अर्थ होता. पण समर्थ प्रत्येकापुढे वेगवेगळी रूपं घेणं कसं शक्य आहे? आप्पा म्हणाला. रूपं कोणी घेत नाही, काय नाही. सर्व मानसिक शक्ती हा झपाटलेला माणूसच खर्च करत असतो. त्याला खेळवणारा मजा पाहत असतो. पहा ना, शेवटी आपण एखादा प्रसंग आठवणीत आणतो म्हणजे काय करतो? मेंदूच्या ज्या भागावर त्याची नोंद झाली आहे त्या भागाला थोडे विद्युत रासायनिक उद्दीपन देतो. लागलीच समोर ती चित्र उभी राहतात. मग इथे हाच प्रकार होतोय. तुमचा मेंदू एखाद्या उघड्या पुस्तकासारखा त्याच्या समोर आहे. त्यातला कोणताही भाग निवडून त्याला एक तीव्र झटका देताच आपल्या आठवणींची चित्र समोर नाचायला लागतात. तुम्ही दोघांनी जरा विचार केला तर तुमच्या ध्यानात येईल की तुमच्या आठवणी जरा विकृत होत्या. त्यातला घृणास्पद भाग अधोरेखित केला गेला होता. ही नैसर्गिक आठवण नाही, कृत्रिम आहे, हे तेव्हाच उघड होतं. समर्थ काही वेळ बोलायचे थांबले. मग ते बोलायला लागले तेव्हा त्यांचा आवाज एकदम बदलला होता. त्याला एक विलक्षण धार आली होती. लोकांच्या मनाशी असे अघोरी खेळ खेळणारे, स्वतःच्या करमणुकीसाठी लोकांना असह्य अनुभवातून जायला लावणारे मला आवडत नाहीत. आता 2 वाजून गेलेत. एवढ्यातच रात्र संपेल. उद्या मी त्यांचा बंदोबस्त करीन. त्यांचा आवाज कठीण झाला होता, पण त्यात विलक्षण आत्मविश्वास भरला होता. 4थी रात्र आणि या नाट्यमय प्रसंगातला शेवटचा दुवा. दिवसभर माझं लक्ष संध्याकाळकडे लागलं होतं. समर्थांच्या बद्दल सुरुवातीस जो थोडा अविश्वास होता तो पार कोटच्या कोठे गेला होता. आता आज रात्री ते करतात तरी काय याबद्दल मनात एक भीतियुक्त उत्सुकता होती. काल रात्रीच्या अनुभवानं मी हादरलो होतो. हे काहीतरी भयानक आहे एवढी खात्री पटली होती. समर्थांना योग्य वेळी बोलावलं असंही वाटत होतं, नाहीतर देवास माहीत प्रकरण कोर्टपर्यंत गेलं असतं. समर्थ व आप्पा रात्री 9ला येणार होते. आम्ही दोघं 8:30 पासूनच त्यांची वाट पाहत हॉलमध्ये थांबलो होतो. ज्या ताणाखाली व अपेक्षेखाली मन होतं त्या अवस्थेत रोजचे विषय अशक्यच होते. आम्ही नुसते बसून होतो. बरोबर 9 वाजता ते दोघं जण आले. समर्थांचा चेहरा ताजा तवाना होता. या माणसाच्या उत्साहाविषयी मनात वारंवार नवल येत होतं. त्यांची कोणतीही हालचाल घाईगर्दीची नसली तरी असं वाटे की यांच्या शरीरात भारंभार शक्ती भरलेली आहे. केवळ त्यांनी ती आता मागे खेचून धरलेली आहे. आल्या आल्या त्यांनी आम्हाला कामाला लावलं. ती मागच्या बाजूची खोली सर्व सामान काढून टाकून रिकामी केली. मग ओल्या फडक्यानं खालची फरशी स्वच्छ पुसून काढली. मग समर्थांनी आपल्या लहानशा पिशवीतल्या काही मेणबत्त्या आणि अगरबत्त्या काढल्या. बाटल्यात भस्म होतं. त्यांनी एक मोठी पंचकोनी आकृती खोलीच्या मध्यभागी काढली. मात्र तिची एक बाजू अर्धवटच काढली. तुम्ही तिघही आता स्नान करून मग या पंचकोनात या, ते म्हणाले. रोजची परिचित गोष्ट वेगळ्या वेळी केली की तिला एक नवाच अर्थ येतो.
रात्री 10ला स्नान केलेलं मला आजवर आठवत नाही. वेगळं आणि नवखं वाटतं. आम्ही तिघं पंचकोनात आल्यावर त्यांनी शेवटची रेघ पुरी केली. मी एकटा असलो तर मला या कशाची जरुरी लागत नाही, समर्थ म्हणत होते. हे तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता आपण इथल्या अस्तित्वाला आवाहन करणार आहोत. कुठल्या आकारात येईल सांगता येत नाही. काहीही पाहण्याची मनाची तयारी ठेवा. ते पिशवीतून काढलेल्या अगरबत्त्या आता शिलगावत होते. खोलीच्या ज्या बाजूला वरांडा होता तिकडच्या कोनात त्यांनी त्या अगरबत्त्या ठेवल्या. मेणबत्त्या शिलगावून त्या पाची कोनात ठेवल्या. खोलीची सर्व दारं बंद केली होती. छताचा मोठा दिवा जळत होता. आम्ही 4 जण पंचकोनात स्वस्थ बसलो होतो. अगरबत्तीचा धूर वर चढत होता. तिचा वास माझ्यापर्यंत पोहोचत होता. मी एकदम तो ओळखला. काल रात्री आलेला वास. तुम्ही ही अगरबत्ती काल लावली होतीच समर्थ, मी एकदम म्हणालो. होय, तिच्यात काही रसायन आहेत. त्यांचा धूर नाकावाटे शरीरात गेला की त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूच्या क्रिया जरा मंदावतात. तरीही मला काल इतकी प्रखर आठवण आली. होय, तुमच्या अंशतः संरक्षणासाठी मी ही अगरबत्ती काल लावली होती. आजही त्यासाठीच लावली आहे. आठवणी जागृत झाल्या तरी त्या एखाद्या फिल्टरमधून गेल्यासारख्या अंधुक असतील. काही वेळा मानसिक अनुभवही इतके प्रखर असतात की मेंदू ते सहन करू शकत नाही. त्याखाली तो चुरमडून जातो. त्या पंचकोनात आम्ही खुर्च्या घेतल्या नव्हत्या. फरशीवर मांडी घालून बसलो होतो. ती सवय आता मोडली होती. पायांना सारखी रग लागत होती. मांडी बदलावी लागत होती. समर्थ मात्र एकदा जो पवित्रा घेऊन बसले होते त्यापासून रतीभरही हालत नव्हते. हा पंचकोन कशासाठी? संरक्षणासाठी? मी विचारलं. होय, विश्वात प्रत्येक गोष्टीला आपापली शक्ती असते. मग ती एखाद्या हातोड्यासारखी मूर्त असो, एखाद्या शब्दासारखी अर्धमूर्त तरल असो, किंवा एखाद्या विचारासारखी अमूर्त निर्द्रव्य असो. फक्त ती शक्ती एकत्रित करून योग्य त्या स्थळी वापरता आली पाहिजे. पूर्वीचे मंत्रोच्चार म्हणजे हेच होतं. आवाज, विचार यांची सर्व शक्ती काही एका ठराविक दिशेला एकत्रित करण्याचा मार्ग होता. पंचकोनी आकृती काढणं किंवा तिकडे एकाग्र नजर करून काही ठराविक मंत्र म्हणणं म्हणजे विचार तिथे एकत्रित करण्याचं साधन आहे. अर्थात त्याला ज्ञान हवं, प्रदीर्घ अभ्यासही हवा, सराव हवा. मग तिथे एक अडथळा तयार होतो. काही अस्तित्वांना प्रवेशाला मज्जाव होतो. तरीही अगरबत्ती वापरत आहात? मी शंका काढली. कारण त्यांच्या शक्तीची, रूपाची मला पुरी कल्पना नाही. काल जर मला अवधी मिळाला असता तर हा निरीक्षणाचा भाग पुरा झाला असता. तुमचं ऐकायला हवं होतं. आम्ही बाहेर कुठेतरी जायला हवं होतं. हसू द्या, आता काही उपाय नाही, ते जरा हसत म्हणाले. आणि तुझ्या मनातली शंकाही फिटायला जरा मदत होईल. समर्थ, मी वरमून म्हणालो. माझा हेतू तसा नव्हता. सावध, ते एकदम म्हणाले. नीट ध्यान द्या. वरचा छतावरचा दिवा मंद झाला होता. वर पाहिलं तर दिवा खूप लांब असावा किंवा मध्ये कसला तरी धूर असावा असं वाटत होतं. पंचकोनाच्या कोनावरच्या त्या मेणबत्त्या फडफड करायला लागल्या होत्या. खोलीची दारं खिडक्या बंद असूनही त्या अज्ञात प्रदेशावरचा काळा वारा वाहायला लागला होता आणि या काळ्या वाऱ्यावर स्वार झालेले अभद्र आकार पंचकोनाभोवती साकार होत होते. आणि एका गोष्टीनं मनाला खरा हिसका बसला. ते आकार अभद्र असतील पण अपरिचित नव्हते. मनात खोलवर रुतलेल्या आठवणी खेचून वर काढल्या गेल्या होत्या. त्यातलेच चेहरे, पण वाकलेले, दाबलेले, वेडेवाकडे झालेले समोर येत होते. तव्यासारखा सपाट झालेला वडिलांचा चेहरा होता. उसासारखा उंच शिडशिडीत झालेला आईचा चेहरा होता. लहानपणच्या मित्रांचे दबलेले, चुरमडलेले चेहरे होते. केवळ भेटलेले लोकच नाही, कल्पनेत आणलेले आणि मनात जाऊन बसलेले आकारही होते. बागुलबुवा होता, म्हणजे जो माझ्या कल्पनेत झुरळासारख्या लाल चकचकीत कातडीचा, हांड्या एवढा मोठा, बिन डोक्याचा, काटेरी पायाचा होता. तो पंचकोनाभोवती भिरभिर फिरत होता.
बुजगावणं होतं. ते आपल्या काठीच्या एका पायावर फाटक्या कपड्यांची लखतरं हलवत मडक्याचं तोंड खालीवर करत पंचकोनाभोवती फिरत होतं. काही आकार तर त्याहूनही पूर्वीचे, लहानपणचे, अस्पष्ट, धूसर पण काळजाचं पाणी पाणी करणारे होते. या सर्वांनी पंचकोनाभोवती फेर धरला होता. त्यांच्याच धूसर शरीरांनी दिव्याचा प्रकाश मंदावला होता. त्यांच्याच भिरभिर फिरण्यानं मेणबत्त्यांच्या ज्योती फडफडायला लागल्या होत्या. समर्थांचा आवाज इतका अवचितपणे आला की मी दचकलोच. तुला काय दिसतंय? ते मला विचारत होते. दिसणारं दृश्य शब्दात वर्णन करायला अवघड होतं, पण जमलं तेवढं मी त्यांना सांगितलं. तोच प्रश्न त्यांनी यशवंतलाही विचारला. नवल म्हणजे त्याला काही वेगळंच दिसत होतं. तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या स्वतःच्या जुन्या आठवणींचा इथे वापर केला जातोय. इतक्या संरक्षणात असूनही तुमच्या मनावर एवढा परिणाम होतोय. तुम्ही नुसते घरात असतात तर काय झालं असतं विचार करा. तुम्हाला काय दिसतं समर्थ? मी जरा धीर करून विचारलं. मला, ते जरा हसत म्हणाले, मला त्याचा खरा आकार दिसतो. माझ्या मनातली कोणतीही आठवण, कोणताही विचार, कोणताही विकार त्याला वापरता येत नाही. आणि त्याचा आकार खरा कसा आहे तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्याआधी तुमच्या मनात त्याला जो प्रवेशाचा मार्ग आहे तो बंद केला पाहिजे. आप्पाला त्याचं तंत्र माहिती आहे, पण तुम्हाला ते माहीत असण्याची शक्यता नाही. मी आत्तापुरता एक तात्पुरता उपाय वापरतो. माझ्याकडे नीट पहा. शेवटच्या शब्दांवर त्यांचा आवाज एकदम बदलला. तारेनं खेचल्यासारखी माझी नजर त्यांच्याकडे वळली. त्यांच्या डोळ्यांकडे पाहू लागताच मग इतरत्र कुठे पाहणंच अशक्य झालं. एखाद्या खोल दरीत पडलेला माणूस जसा वर येऊ शकत नाही तशी नजर खोल पडली होती. पडत होती, सारखी पडत होती. बाहेरचा तो चमत्कारिक देखावा तर मी केव्हाच विसरलो होतो. मग तर समर्थांचा चेहराही दिसेनासा झाला. दिसत होती ती दोन विवरं, आगगाडीच्या बोगद्यासारखी, जवळ जवळ येणारी, मोठी मोठी होणारी. मी त्यांच्यात शिरलो. आसपास अंधार झाला. सर्व विचार थंडावले. कानांवर एक प्रचंड धडधडाट म्हणा, खणखणाट म्हणा, काहीतरी पडत होता. एकदम आसपास प्रकाश झाला. आमच्या पंचकोनाची जाणीव झाली. आम्ही चौघं पंचकोनात होतो. प्रकाश लख्ख पडला होता. खोली रिकामी होती का नव्हती? समोर नजर ठेवली तर काही दिसत नव्हतं, पण मान वळवली आणि डोळ्यांच्या कडांतून पाहिलं की आमच्या समोर काहीतरी उभं असलेलं दिसत होतं. काहीतरी काळं, पाण्यातल्या प्रतिबिंबाप्रमाणे हालणारं, निवडुंगासारख्या काटेरी फांद्या असलेलं. केवळ नजरेनं मेंदूला त्याचा स्पर्श होताच मनात शिसारी, घृणा, द्वेष निर्माण होत होता. त्याचा हा मानसिक स्पर्श सुद्धा तिरस्करणीय होता. ते काहीतरी अनोखं होतं. रोजच्या जगातलं नव्हतं. आपल्या विश्वाबाहेरून कुठून तरी आलं होतं. लोकांची मनं सोलून, आठवणींचे पापुद्रे ओरबाडून आतला गाभा खायला आलं होतं. ज्याचा स्पर्श वेडाकडे नेणारा होता. असं काहीतरी घाणेरडं. असं हे इथे वावरत आहे, समर्थ म्हणाले आणि आसन मोडून उठले. ते काय करणार आहेत याची आम्हा कोणाला कल्पना यायच्या आतच त्यांनी शांतपणे पंचकोनाबाहेर पाय टाकला. मी व यशवंता दोघंही एकदम उभे राहिलो. इतके अस्वस्थ होऊ नका, आप्पा आम्हाला सांगत होता. पण समर्थ, ते तर मी बाहेर बोट दाखवत म्हणालो. हो, ते नेहमीच असं करतात, आप्पा विलक्षण आवाजात म्हणाला. दरवेळीच ते असा धोका पत्करत असतात. अजून तरी दरवेळी सुखरूप परत आलेत. आम्ही बाहेर पाहत होतो, पण पंचकोनाच्या रेषेपाशीच काहीतरी असावं, कारण बाहेरचं सर्वच धूसर आणि विकृत दिसत होतं. हालचाल होती, पण वर्णन करता येण्यासारखी नाही. आवाज होते, पण ओळखू येण्यासारखे नव्हते. या अप्पा, या बाहेर, समर्थांचा आवाज आला. पंचकोनातून मी जरा दबकतच बाहेर पाऊल टाकलं. समर्थ बाहेर उभे होते. त्यांच्यात मला फारसा बदल दिसत नव्हता. डोळ्यातली एक
चकाकी सोडली तर. सकाळी 7:30ची वेळ होती. आम्ही सर्वजण हॉलमध्ये जमलो होतो. मी आणि यशवंतानं कॉफी बनवून आणली होती. रात्रीच्या सर्व प्रकारानंतर आम्हाला झोपायला जवळजवळ 1:30 वाजला होता. पण मनावरचा ताण गेला होता आणि जी काही 4-5 तासांची झोप लागली होती ती अगदी गाढ होती. तेव्हा कोणाला थकवा असा आला नव्हता. समर्थ पहाटेस तसेच निघाले होते, पण आम्ही खूपच आग्रह केल्यावर कॉफीसाठी थांबायला तयार झाले होते. आता या घरात पुन्हा तसा कोणताही त्रास होणार नाही ना? यशवंत विचारित होता. काही दिवसातच माझी पत्नी, मुलं इथे राहायला येणार आहेत. तू अगदी निर्धास्तस, समर्थ म्हणाले. पण मला माफ करा, तुमची एवढी खात्री कशी आहे? मी म्हणालो. माझी खात्री आहे कारण मी त्याचा बंदोबस्त केलाय. म्हणजे त्याचा नाश केलाय? नाश? नाश शक्य नाही. शक्तीचा नाश कधीच होत नाही, फक्त तिचं स्वरूप बदलतं. धोक्याच्या स्वरूपातून आता ती निरुपद्रवी स्वरूपात बदलली आहे. आपल्या जगातल्या प्रवेशाचा मार्ग बंद झालाय एवढं नक्की. पण समर्थ, यापेक्षा जास्त खुलासेवार सांगा की. माझी उत्सुकता मला गप्प बसू देत नव्हती. पुन्हा अशी संधी येणार नाही हे माहीत होतं. तेव्हा या अनोख्या अनुभवाची काही संगती आत्ताच लागली तर लागणार होती. समर्थ आप्पांकडे पाहून हसले. त्यांचा परिचय फार जुना आणि निकटचा असला पाहिजे. मला तर वाटतं शब्दांशिवाय दोघं एकमेकांशी संवाद करत असावेत. मानवी शरीर आणि मन दोन्ही अद्वितीय आहेत, समर्थ म्हणाले. मला हा अनुभव सर्वत्र आलाय की या शरीरांचा, मनांचा किंवा दोन्हींचा ताबा मिळवण्यासाठी काही अनिष्ट शक्ती सतत प्रयत्नशील असतात. काही वेळा त्या मानवी स्वरूप धारण करून उघड उघड वावरतात. या अप्पाला मागची भार्गवची किंवा मुजुमदारची किंवा रघुची हकीकत आठवेल. काही काही वेळा त्या अदृश्य अनामिक राहून आपला कार्यभाग साधायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ ही आत्ताची वेळ. आता इथेच ही शक्ती का प्रकट झाली? इतके दिवस ही जागा निर्मनुष्य आणि त्यांच्या वावरास सोयीची होती हे एक कारण असेल, पण खरं कारण मलाही सांगता येणार नाही. आकाशातल्या ढगात वीज खेळत असते. ती कडाडत एखाद्या उंच झाडावर किंवा मनोऱ्यावर आपटते. इतर सर्व उंच स्थानातून नेमकं तेच का निवडलं गेलं हे आपण सांगू शकत नाही. तसंच यशवंतचं घर का निवडलं गेलं हेही सांगता येणार नाही. आपल्या शरीर मनाच्या घडणीतला एखादा घटक आपल्याला अजूनही अज्ञात असला पाहिजे एवढंच आपण म्हणू शकतो. या शक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या पण सारख्याच धोकादायक असतात. शेवटी त्यांच्या तुलनेनं मानव अगदीच दुबळा, नाशवंत, असहाय्य वाटतो. काही त्याच्या शरीराचा ताबा घेतात, तो जन्माचा पंगू होतो. काही मनाचा ताबा घेतात, तो ठार वेडा होतो. काही यापेक्षा तरल पातळीवर जगतात. त्याच्याच मनाचा उपयोग करून त्याच्या समोर आठवणीतली भयानक चित्र नाचवतात. त्याच्या मनाची भीतीनं ही घालमेल होते. भावना विकारांचा जो प्रचंड उत्सर्ग होतो तेच त्यांचं खाद्य. भावनांवर जगणारे हे एक रोगजंतूच. शेवटी क्षीण होऊन मनुष्य त्यांना बळी पडतो. आता अशा रीतीनं हल्ला करणाऱ्या शक्ती चर्मचक्षूंना दिसतीलच कशा? त्यांचं अस्तित्वच एका वेगळ्या पातळीवर असतं. तेव्हा तुम्हाला रिंगणाबाहेर जो आकार दिसला तो माझ्या दृष्टीतून दिसत होता. सततच्या अभ्यासानं मानवाला आपल्या ज्ञानेंद्रियांची संवेदन क्षमता आणि संवेदनांचा पट दोन्ही वाढवता येतं. मला ईश्वर कृपेनं त्यात थोडं यश मिळालंय. त्या खालच्या पातळीवर मला जे दिसलं किंवा जाणवत होतं ते तुम्हाला काही क्षण दिसलं. त्या दृश्याचा रोजच्या जगाशी संबंध नाही. त्या चित्रांचा रोजच्या अनुभवावरून अर्थ लावू म्हटलं तर फसगत होईल. तो त्यांच्या अस्तित्वाचा एक संकेतात्मक पुरावा आहे एवढाच त्याचा अर्थ. समर्थ काही वेळ थांबले. ते पुन्हा बोलू लागले तेव्हा शब्द किंचित सावकाश, विचार करून बोलल्यासारखे येत होते. आता पुढचा भाग आणि हाच सांगताना माझी नेहमी अडचण होते. काय झालंय ते मला पुरेपूर माहिती असतं, पण ते वर्णन करायला योग्य शब्द नसतात. शब्द नेहमीच अपुरे पडतात. एखाद्याला आधुनिक युद्धाचं वर्णन करायला सांगितलं पण त्याच्या भाषेत स्फोट, क्षेपणास्त्र, लखलखाट अशा संज्ञाच नसल्या तर त्याची किती अडचण होईल. माझी अवस्था जवळजवळ तशीच होते.
कारण जो संघर्ष होतो त्याची साधनं, त्याचे हेतू, त्याचे परिणाम कशालाच आपल्या भाषेत, कोणत्याच भाषेत शब्द नाहीत. मी पंचकोनातून बाहेर पडलो, पण ते संरक्षक कवच माझ्यासाठी नव्हतं, तुमच्यासाठी होतं. माझं कवच मी नेहमीच बरोबर वागवतो, वागवावंच लागतं. तेव्हा मी बाहेर पडलो. दृश्य स्वरूपात माझं शरीर 5 पावलं पुढे चाललं, पण माझ्या मनाची फेक अनेक मितीतून, अनेक परिमाणातून गेली होती. त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी पहा, रोजच्याच उपमा वापराव्या लागतात शेवटी. त्यांची शक्तिस्थानं आहेत तशी वर्मस्थानंही आहेत, जी केवळ अनुभवानंच समजतात. आकार बदलला की शक्ती क्षीण होते. कागदाच्या अंकुचीदार घड्या घातल्या की हवा कापणारा बाण तयार होतो. घड्या उलगडल्या की साधा कागद होतो ना. हा स्वरूप बदलाचा केवळ एक प्रकार झाला. त्या शक्तीच्या स्वरूपात असाच बदल करून त्याला निरुपद्रवी बनवावं लागतं. अर्थात त्याला विरोध होणारच. स्वतःच्या नाशाला कोण आपोआप तयार होईल? काही धोका असला तर तो याच प्रत्यक्ष संघर्षात असतो, पण एवढंच. यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगताच येत नाही, शक्यच नाही. मग तो हवेत तरंगणाऱ्या कागदासारखा निरुपद्रवी होतो. ताणलेल्या धनुष्याची दोरी सोडली की तो एक लाकडाचा तुकडा होतो, तसाच हा पण प्रकार निरुपद्रवी होतो. तुम्ही जर शेवटी पाहिलं असतं तर तुम्हाला त्या काळ्या निवडुंगाचा भुगा भुगा झालेला दिसला असता. हाही मनाचा एक संकेतच, धोका संपला हे दाखवणारा. मग मात्र समर्थ निघाले. त्यांना पोचवायला मी आणि यशवंता रस्त्यापर्यंत गेलो. सकाळची उन्हं पडली होती आणि त्या उन्हात त्यांच्या त्या 2 पाठमोऱ्या आकृत्या दूर दूर चालल्या होत्या. एक खूप उंच, दुसरी त्या मानानं जरा ठेंगणी. अशोक, समर्थ आणि त्यांचा सहाय्यक अप्पा जोशी. समाप्त.